नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर खूप लोकांच्या या तक्रारी असतात की आम्हाला नजर दोष लागतात, आम्हाला निगेटिव्ह एनर्जी लगेच लागते किंवा एखाद्याची टोक म्हणजे श्राप हे लगेच लागतात. तर काय केलं पाहिजे? तर नजर, श्राप, टोक, कुणाची निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी हा 1 मिनिटाचा उपाय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे उपाय नक्की कसा करायचा, किती दिवस करायचा हे तुमच्या लक्षात येईल. आजकालच्या जगामध्ये कोणाला कुणाचं चांगलं बघवत नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे. मी दरवेळी सांगत आले की शत्रू घरातला किंवा शेजारचाच असतो आणि तो आपल्यावर खूप जळत असतो. त्यामुळे कोणतीही आपली कामं ही गुपित ठेवावीत हा सगळ्यात मोठा सल्ला मी तुम्हाला कायमस्वरूपीच देत आलेली आहे. तर कामं शक्यतो गुपित ठेवावी, दिखावा करू नये. टेटसला हे टाकणं, ते टाकणं, घरात काय खातोय, काय करतोय हे टेटसला टाकणं हे सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. तर या सगळ्या कारणांमुळं समाज हा आता जळकुटा झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला नजर दोष हा फार प्रमाणात लागतो. तुमच्या घरातलं मूल जर चांगलं शिकत असेल आणि शेजारच्या घरातल्या मुलाला जर कमी टक्के मार्क पडत असतील तर 17 ते 100 वेळा दिवसभरात त्याची आई म्हणत असेल, त्या शेजारच्या मुलाला बघ किती मार्क पडले आणि तुला किती मार्क पडले. त्यावेळी त्या बाईची नजर ही आपल्या मुलाला लागलेली असते. आपल्याला माहीतही नसतं, पण या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर आपण दिवसभर बाहेर जातो, भाजी घेतो, कपडे घेतो, आणखीन वस्तू कितीही घेतो. तर आजकाल तुम्ही डीमार्टमध्ये जरी गेलात तरी सुद्धा कपडे घेताना त्या कपड्यांवर किती जण तुटून पडलेली असतात बघा. म्हणजे किती प्रकारच्या एनर्जी त्याला हात लावत असतात आणि त्याच एनर्जीला आपण हात लावतो त्यावेळी आपल्यावर त्यांच्या निगेटिव्ह एनर्जी असर करतात. त्यामुळं कपडा असेल, भाजी असेल, सगळ्या गोष्टीला आपल्या खूप जणांचे हात लागतात आणि एनर्जी एक्सचेंज होत असते. मग ही एक्सचेंज एनर्जी झाल्यावर आपल्याला निगेटिव्ह एनर्जी घेरते आणि आपल्याला आजारपण येतं, चिडचिड होती, डोकं दुखतं किंवा ताप येतो, नजरबाधेसारखं होतं किंवा घरात अचानक भांडणं लागतात. या सगळ्या गोष्टी होतात. आता हे सगळं होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही 2 व्हिडिओ बघा कधी पण. एक चांगला व्हिडिओ बघा किंवा एखादी गाणी वगैरे बघा आणि थोड्या वेळानं ॲक्सिडेंटचा एखादा व्हिडिओ बघा. किती फरक पडतो आपल्या माइंडमध्ये. तर ही सुद्धा एक एनर्जी आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल, पण तोच तुम्ही एखादा ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघितला तर तुम्ही दिवसभर त्याच ह्याच्यामध्ये राहणार. म्हणजे मोबाईल सुद्धा एनर्जी एक्सचेंज करत असतो. त्यामुळे काय बघतो आपण हे चोखंदळपणे बघत जा, म्हणजे आपली एनर्जी जास्त वीक होत नाही. आता उपाय ऐका, अगदी छोटा आणि सरळ उपाय. सध्या मी हेच धरलेलं आहे की सोपे आणि सरळ उपाय तुम्हाला सांगायचे जेणेकरून त्याच्यातनं तुमचं चांगलं होईल. तर घरामधल्या प्रत्येकाला, घरात एकदा आलं आणि आता आपण घराच्या बाहेर जाणार नाहीये, यावेळी घरात प्रत्येकाला एक सवय लावायची. कॉफी, आपली छोटी पुडी आणा, काही आणा. कॉफी, प्रोटेक्शन सॉल्ट माझ्याकडचं तुमच्याकडं असेल तर ते, नाही तर साधं पांढरं मीठ. या दोन्ही गोष्टी या 3 बोटामध्ये आपल्या डबी करा, मोठा डबा करा. त्यातनं प्रत्येकानं, लहान मुलांची तुम्ही धुवून द्या, त्यात प्रत्येकातनं झोपताना सगळ्यांनी आपल्या 3 मध्ये जेवढं मीठ आणि कॉफी बसेल तेवढं घ्यायचं. कॉफी मीठ एकत्र करू नका, वेगळी वेगळी करा. म्हणजे 1 चिमट कॉफी घ्या आणि 1 चिमट मीठ घ्या. या प्रकारे आपल्या तळहातावर उजव्या ठेवून संपूर्ण हात या प्रकारे त्यानं चोळायचे आहे. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मस्तपैकी ते चोळलं जातं. मागून, पुढून आणि बोटातून वर आपल्या अंगठ्या असतात, ब्रेसलेट असतात, त्या सगळ्याला या प्रकारे हात लावून या प्रकारे धुवून ते स्वच्छ पाण्याखाली हात धुवून टाकायचे. यामुळं आश्चर्यकारकरित्या निगेटिव्ह एनर्जी आपल्यापासून लांब जाते, आजारपणाचं प्रमाण कमी येतं, दृष्ट लागायचं प्रमाण कमी येतं. याच प्रकारे तुम्ही झोपताना जर पाय धुतले तर आणखीन तुमचं आयुष्य वाढायला मदत होतं, रक्ताभिसरण चांगलं व्हायला मदत होतं. त्यामुळं मीठ आणि कॉफी ही तळपायांना आणि आपल्या हाताला जर आपण झोपताना चोळली आणि चोळून धुवून झोपलो आपण तर दिवसभराच्या निगेटिव्ह एनर्जींचा नाश होतो आणि रात्रीच्या आपण छान अफर्मेशन देऊन जर झोपलो तर आपला ओरा कायमस्वरूपी क्लीन राहतो. ओरा जर आपला क्लीन नसेल तर मग निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर जास्त वार करत असतात की तुम्ही जास्त आजारी पडणार, तुम्ही जास्त चिडचिड करणार, तुमचा जास्त लॉस होणार, या गोष्टी घडतात. म्हणून हा छोटासा वाटणारा उपाय तुम्हाला खूप सारं देऊन जाणार आहे. तर विचार करा, व्हिडिओ कसा वाटला हे सांगा, छान छान कमेंट करा. तुम्हाला जर काही माझ्याकडचं हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा. चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.